अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. आम्ही राहतो साहित्य त्याच्यामुळे थोडासा आवाज आला तर ऍक्सेप्ट करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. तर पौर्णिमाचा समाज पौर्णिमा कधी चालू होणार आहे कधी संपणार आहे आज आपण पाहणार आहोत आणि पौर्णिमेची संपूर्ण माहिती घेण्यात स्वागत आहे आपल्या माझ्या या चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा जावो ही स्वामी महाराजांची प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. तो पौर्णिमा चालू होते रविवारी 1 तारखेला रविवारी सकाळी 5:53 चालू होणार आहे आणि सायंकाळी म्हणजे शनिवारी 3:39 संपणार आहे. तो पूर्ण दिवस रविवारी पौर्णिमा आहे. तर सत्यनारायण कधी करायचं आपण रविवारीच करायचं आहे. प्रदोष समयात आपल्याला सत्यनारायण करायचं आहे आणि पूजा उपवासही रविवारी करायचा आहे. आणि सत्यनारायण हे महिन्यातून एकदा का होईना आपल्या घरात झालं पाहिजे. भगवान विष्णूंची खूप आवडती सेवा आहे सत्यनारायण. तर आपण घरच्या घरीच ब्राह्मण बनायचा आणि आपण आपली पूजा करायची. दिंडोरी प्रणित मधनं आपल्याला ग्रंथ म्हणजे पोथी पण भेटते ती आणा. नसेल तर तुम्हाला मी नंबर देऊन देते स्क्रीनवर. तर तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करा त्या ताईंकडनं केंद्रातलं. तुमच्याजवळ कुठे केंद्र असेल तर तुम्ही केंद्रातून पोथी घेऊन या सत्यनारायणची. आणि खूप सुंदर सेवा आहे सत्यनारायण महापूजा. आपण आपल्या घरी दर पौर्णिमेला करा. त्यानंतर आपल्याला आपण म्हणतो ना वर्षातून एकदा का होईना पण आपल्या घरात पौर्णिमा पूजा झाली पाहिजे कथा झाली पाहिजे. मग आपण दर पौर्णिमेला करू ना. किती लय केलं तर 1-1.5 तास लागून जातो आपल्याला पूजा मांडणीसाठी आणि पोथी वाचण्यासाठी. साधी सिंपल पूजा मांडणी आहे. कोणताही खर्च नाही. घरगुतीच वस्तू आहेत सगळ्या सगळ्या आपण घ्यायच्या. ती माहिती मी तुम्हाला पुढे सांगेलच. सर्वांना श्री स्वामी समर्थ. त्यानंतर आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन कसं करायचंय तर आपल्याला श्रीयंत्र घ्यायचं आहे. छोटा असो आणि कोणाकडे नसेल तरी पण चालेल. आपल्याकडे देवीचा टाक असेल देवीच्या टाकावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि श्रीयंत्रावरही करू शकता. कुलदेवीचा टाक असेल तर कुलदेवतेच्या टाकीवरती पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर कोणाला घ्यायचं असेल तर ह्या दिवशी विशेष तुम्ही पौर्णिमा आहे तुम्ही घेऊ शकता श्रीयंत्र विकत. आणि ह्या दिवशी पुष्य नक्षत्र योग आहे. माघी पौर्णिमा आहे. तुम्ही तांब्याची वस्तू खरेदी करू शकता. त्यानंतर तुम्ही चांदीची वस्तू खरेदी करू शकता. सोन्याची वस्तू खरेदी करू शकता. या दिवशी खूप छान योग आहे सर्वांना आपल्या घरात. आणि ज्याला नाही जमेल त्यांनी चालेल पण खरंच करून छोटीशी तांब्याची वस्तू या दिवशी खरेदी करा. त्यानंतर सेवा काय करायची आपण सेवेकडे वळूया. तर श्रीयंत्र तुमच्या घरात नसेल तर तुम्ही या दिवशी खरेदी करून आणा. नसेल तुमची परिस्थिती तरी पण चालेल. देवीची मूर्ती असेल देवीच्या मूर्तीवरती करा. तर कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती कसं करायचं तर आपल्याला कुंकू घ्यायचंय. खाली पाट घ्यायचाय. पाटावरती लाल कपडा अंथरायचा आपल्याला. त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि श्रीयंत्र आपल्याला तामनात ठेवायचं आहे आणि आपल्या कपाळी कुंकू लावायचं आणि साडी घालून श्रीयंत्र कुंकुमार्चन करायला नसेल तर ड्रेस घातला तरी पण चालेल पण डोक्यावरती ओढणी घ्या. अशा प्रकारे आपल्याला श्रीयंत्र कुंकुमार्चन करण्यासाठी बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेवा कोणत्या घ्यायच्या कुंकुमार्चन करताना तर 16 वेळा आपल्याला श्रीसुक्त घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र 16 वेळा नवार्ण मंत्र 16 वेळा अशा आपल्याला सेवा घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या दिवशी जास्तीत जास्त भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. कारण हा दिवस त्या लोकांसाठी समर्पित आहे. भगवान विष्णूसाठी आणि माता लक्ष्मीसाठी खूप प्रिय दिवस आहे. त्यानंतर आपल्याला कुलदेवताची पण या दिवशी सेवा करायची आहे आणि कुलदेवताची पण सेवा करायची आहे. तर आपण कुलदेवीची कोणती सेवा करायची तर दुर्गा सप्तशती पाठ आपल्याला या दिवशी करायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात एक पारायण आपल्याला झालंच पाहिजे. आणि तुमची जर नित्यसेवेत जर 2-2 अध्याय चालू असेल तरी पण चालेल. नसेल तर आपण एक पाठ या दिवशी करू शकतो. आपल्या घरात दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवतेची सेवा. जर तुम्हाला पाठ नसेल करायला जमत तर तुम्ही नवार्ण मंत्र घ्या. अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीची आपल्या घरात सेवा करायची आहे. कुलदेवताची पण आपल्याला मान सन्मान करायचा आहे या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी. त्यानंतर आपल्याला कमळकट्ट्याच्या माळेवरती विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र घ्यायचा आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम परत एकदा सांगते ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र घ्यायचा आहे. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा मंत्र आपल्याला घ्यायचा आहे कमळकट्ट्याच्या माळेवरती. 108 मण्यांची माळ असेल तर 108 मण्यांची पण चालेल. 27 मण्यांची असेल तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला नवार्ण मंत्र घ्यायचा आहे. त्यानंतर विशेष करून आपल्याला चंद्राची सेवा ह्या दिवशी करायची आहे. तर आपल्याला संध्याकाळी चंद्राच्या समोर उभं राहायचं आहे. डोळे मिटून उभं राहायचं. धूप दीप म्हणजे आपल्याला अगरबत्ती वगैरे ओवाळायची आहे. त्यानंतर तुम्हाला चंद्राचा कोणता मंत्र येत असेल तो बोलायचा आहे आणि आपल्याला चंद्राची सेवा करायची आहे. कोणाच्या राशीत जर चंद्र असेल प्रवेश केलेला तर त्यासाठी आपण ही सेवा करायची आहे चंद्राची. त्यानंतर या दिवशी आपल्याला तांब्याची वस्तू खरेदी करायची आहे. आणि विशेष सेवा सिद्ध कुंजिक स्तोत्र 16 वेळा आपल्याला घरात बोलायचं आहे.
ज्याला 16 वेळा बोलता येत नाही त्यांनी 1 वेळा बोलला तरी पण चालेल. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपल्याला या दिवशी करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी. तुम्ही 21 वेळा करा, 11 वेळा करा तरी पण चालेल, पण आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्राचं या दिवशी पठण करायचं आपल्या घरात. खूप प्रभावी सेवा आहे. कोणाची जर लक्ष्मीचा प्रॉब्लेम असेल, दुसरे काही प्रॉब्लेम असेल, आणि असं नाही की आपण लक्ष्मी आर्थिक परिस्थितीसाठीच आपण ह्या सेवा करतो, असं काही नाही. आपल्या घरात जर सुख, शांती, समृद्धी जर नांदायची असेल तर आपण या सेवा आपल्या फॅमिलीसाठी पण करू शकतो. सगळ्याच सेवा लक्ष्मी प्राप्तीच्या आपण आर्थिक परिस्थितीसाठी नाही करत, आपण आपल्या समाधानासाठीही करू शकतो. आणि जर कोणाचा आर्थिक प्रॉब्लेम असेल तेही करू शकतात. अशा प्रकारे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सेवा करायच्या आहेत. आणि 21 वेळा किंवा 11 वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपल्या घरात झालंच पाहिजे. आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र हे पण आपल्या घरात 16 वेळा बोललं गेलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला समजलं असेल काय सेवा पौर्णिमेच्या दिवशी करायच्या त्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया अशीच एक सेवा घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी इथंच थांबते. झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि व्हिडिओमध्ये मी इथंच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. झालेली सेवा